राज्यात परमिटधारक रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला तर सरकारच्या याच निर्णयाला मनसेनं पाठिंबा देत मराठीसाठी मनसे आता मैदानात उतरलाय। मराठी न बोलणाऱ्या आणि माज करणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचं विधान मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलं आहे। तर दुसरीकडे मनसे आजपासून मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांच्या रिक्षावर फलक लावतीये। पाहूया। मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा जे माच करणारे लोक आहेत त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना। जनाब संजय राऊतांनी आता मराठीबद्दल बोलू नये, त्यांनी उर्दू भाषा शिकून घ्यावी। राज्यभरातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागामार्फत घेण्यात आला आहे। 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सरकारच्या निर्णयाचा काही रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। आता मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे मैदानात उतरली आहे। मराठी न बोलणाऱ्या आणि माज करणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचं विधान मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलंय। तर मराठी सक्ती विरोधात आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला मनसेचा कोणताही पाठिंबा नसल्याचंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय। तसंच या आंदोलनात मराठी रिक्षा चालक सहभागी होणार नसल्याचंही देशपांडे म्हणाले। मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा जे माच करणारे लोक आहेत मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतले। ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायची लाज वाटते ते क्लॅशेस करणार आणि आम्ही ते सहन करायचे। सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, नंतर आम्हाला बंदोबस्त करता येतो। तर दुसरीकडे मनसेकडून मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांच्या रिक्षांवर फलक लावण्यात आले। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा असे फलक मनसेच्या वतीनं रिक्षांवर लावण्यात आले। माझ्याकडे उत्तर भारतीय पण खूप आहेत, ते अगदी अस्सल मराठीमध्ये बोलतात। मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भातला मेसेज माझ्या उत्तर भारतीय आणि इतर राज्यातले जे रिक्षाधारक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पण पोहोचवावा। तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा यायला हवी अशी भूमिका मांडली आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली आहे। यायला पाहिजे मराठी भाषा, काय येऊ नये। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे। शिवसेना आहे ना तुमची, म्हणताय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आम्ही बोला ना ठणकावून। तर संजय राऊत यांनी मराठीबद्दल बोलू नये, त्यांनी उर्दू शिकून घ्यावी असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला। जनाब संजय राऊतांनी आता मराठीबद्दल बोलू नये, त्यांनी उर्दू भाषा शिकून घ्यावी। कारण संजय राऊतांना काही दिवसानंतर पाकिस्तानमध्ये जावं लागणार आहे आणि पाकिस्तानची भाषा उर्दू आहे, त्यामुळे संजय राऊतांनी उर्दू शिकून घ्यावं। उर्दू शिकून घेतलं तर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर संजय राऊतांना फारशी अडचण येणार नाही। परिवहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य केल्याच्या निर्णयाचा मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वागत केलंय, तर विरोध करणाऱ्या संघटनांचा डबेवाला संघटनेनं निषेध नोंदवलाय। परिवहन विभागानं रिक्षा चालक यांना मराठी आली पाहिजे हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचं आम्ही स्वागत करीत आहोत, परंतु काही रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालक मालक आहेत, यांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। राज्यातील परवानाधारक टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत मनसे मैदानात उतरली आहे। मनसेनं आता थेट मराठीला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याची भाषा केली आहे। महाराष्ट्रात मराठी अनिवार्य केल्यास त्याला विरोधाची भाषा केली जाते। महाराष्ट्रात यायचं, महाराष्ट्रात कमवायचं, महाराष्ट्राचंच खायचं आणि मराठीलाच विरोध करायचा। परप्रांतीयांमध्ये हे धाडस येतं कुठून हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महाराष्ट्रात मराठी सक्ती हा कुणाला का अन्याय वाटावा हेच मुळात अनाकलनीय आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।